हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली आहे आपल्या ह्या सननी, सूर्यानी. बघा किती छान असं वातावरण होतं आणि इथे माझे छोटे छोटे झाड बघा कसे ग्रो होत होते आणि इथे आता छोटे छोटे फुलं लागणार होते. आणि माझ्या ह्या गुलाबाच्या झाडाला बघा किती सुंदर अशी कळी आली होती. हिला उमलायलाच 8 दिवस लागते आणि गळून पडायलाही 8 दिवस लागते. आणि इथे बघा स्नोच्या अभंग स्नानाची तयारी इथे झालेली होती. छान अशी मी इथे रांगोळी काढली होती, काना ठेवलेला होता आणि बघा आतमध्येही अशी छान अशी पूर्ण तयारी मी केलेली होती. छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि इथे अभंग स्नान आता थोड्याच वेळात आम्ही करणार होतो. बघा फुलांची रांगोळी काढली, दिवे लावले, कॅन्डल्स लावल्या, छान समया लावल्या. खूप सुंदर असं डेकोरेशन मी केलं होतं आणि मला हे डेकोरेशन खूप आवडलं. आणि इथे मी आंघोळ वगैरे करून अशी रेडी झालेली होती आणि बघा आमच्या ह्या मधातल्या रूम मध्ये खूप जास्त असा पसारा असतो, मागे तुम्हाला दिसत असेल. आणि इथे मी एंटर झाली. इथे आम्ही व्हिडिओसाठी छोट्या छोट्या थोड्या क्लिप घेत होतो, तर मी इथे सगळंच काही ऍड केलेलं आहे. तिळाचं तेल मी बघा वाटीमध्ये टाकत होती आणि इथे भिजवलं मी उठणं. गजरे लावले होते आणि फुलं तिच्या अंगावर फेकत होती. आता बघा मी स्नोला इथे ओवाळत आहे आणि स्नो पण बघा नेहमी सारखं मला पण टिक्का लावत आहे. इथे आता मी स्नोची तेल लावून मालिश करत आहे. आणि इथे स्नो बघा किती छान असा एन्जॉय करत आहे. तिला मालिश करणं, तेल लावून देणं तिला खूप जास्त आवडते. आणि आता मी तिला उठणं लावत आहे, तर तिला बघा ते वळवळ लागत असेल तर तिने मला लावूच दिलं नाही. मग त्याच्यानंतर मी तिला म्हटलं की मला लाव, तर ती बघा किती छान असं मला लावत होती. आणि मग असं हळूहळू करता करता तिने लावू पण दिलं. मग ती एन्जॉय करत होती छान. मग ती म्हणत होती पायाला लाव, हाताला लाव. तिने मग सगळीकडे मला लावू दिलं. आणि इथे झाली स्नोच्या आंघोळीची तयारी. आणि हे बघा आंघोळ करता वेळेस कधी टपामध्ये आंघोळ करता वेळेस तिला खूप रडायला येते, कधीही अशीच रडत राहते आंघोळ करता वेळेस. आणि इथे बघा स्नो हा व्हिडिओ स्नो क्रिएट करत होती, स्नो बनवत होती हा व्हिडिओ. स्नोच्या पप्पांनाही मी इथे उठणं लावत होती आणि व्हिडिओ स्नो करत होती. माझा छोटा फोटोग्राफर, माझा छोटूसा क्रिएटर बघा किती छान असा तिने व्हिडिओ केला तिच्या मानाने. हाताला लावते पप्पाच्या, बघ हात दाखव पप्पाचा, दिसतंय का हात? व्हिडिओ क्रिएटर, लहानचा व्हिडिओ क्रिएटर. हा हात दाखव. इकडून दाखव.
काय करतायस मग तू? आता स्नो चिवडा बनवणार आहे. बनवशील ना? चकलीचं भिजवून तयार आहे. आता आपण चकली बनवू. काय सर? खूप कामाचे झाले तुम्ही आहे ना 5 दिवसात. मला पण बाहेर माठाच्या तिथं नाही का असे राऊंड राऊंड टाकायचे आहे. माळी नाही का तिथं माठ ठेवून नाही का बाहेर आहे. आणि इथे मी फराळाचं करायला घेतलेलं होतं. खणखणीत वाळव चांगला. खणखणीत गरम कर. चिवडा चांगला नाही बनत का मी? छोटा काय प्रश्न. शिजवा. थांब शिजवतो 2 मिनिट थांब. तू काय करशील मग शिजवल्यानंतर दीदी? अशा बनवतात आमच्या घरच्या चकल्या. स्नो तुझं डोकं कुठे आहे मग? हा म्हणजे स्नोचं डोकं जागेवर आहे. मम्मीचं कुठे आहे? तिचंही बरोबर. आणि ही आहे फायनल आमची अशी दिवाळीची रांगोळी. बघा शॉर्टकट मध्ये मी सगळं इथे कव्हर केलेलं आहे. जास्त रांगोळीचा तामझाम मी काही केलेला नाही आहे. आणि इथे अशी शॉर्टकट छोटीशी अशी रांगोळी काढून मी पूर्ण कव्हर केलं. आधी मम्मीकडे असता वेळेस मी किती तासनतास इथे रांगोळी काढत बसायची. आणि आत्ता बघा इथे बघा माझ्या महालक्ष्मीचे मी अशी छान तिला ओवाळत होती. आणि छान तिला तिचं छान असं स्वागत करणार होती. तिचे पाय धुतले मी. तिच्या पायाला हळदी कुंकू लावून घेतलं. तिच्या पायांवर फुलं टाकले आणि तिला आतमध्ये घेतलं. उजवा पाय टाकशील तिचा पहिले. करत होती मी. उजवा हा तोच समजतच नव्हतं. दुसरा पाय टाक. आणि बिचारी माझी स्नो तिला समजतच नव्हतं की आता कसं पाय टाकून कसं यायचं आहे आणि कसं चालायचं आहे. तर ती प्लेटलाच पहिले घासत आली आणि नंतर तर तिला समजलंच नाही की कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे म्हणून. तर बघा असे माझ्या महालक्ष्मीचे पाय असे आलेले आहेत. परत जात होती तर मी तिला पुन्हा आतमध्ये घेऊन आलेली आहे. इथे माझ्या महालक्ष्मीची मी छान अशी पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावलं तिला. तिच्या पप्पांनी छान ओवाळलं वगैरे. आणि बघा किती छान अशी स्नो बसलेली होती. आणि आमची अशी दिवाळीची म्हणजे लक्ष्मीपूजनची पूर्ण तयारी वगैरे झालेली होती. आम्ही माझ्या लक्ष्मीची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही मग लक्ष्मीपूजन केलं. तू घेऊन घे पप्पाची. पूर्ण पकड. बॉक्स पकड पूर्ण. तुला घ्यायचं आहे. गिफ्ट आहे ते तुझं गिफ्ट. पकड पूर्ण बॉक्स पकड. व्हेरी गुड. ओके खुश. थँक्यू सो मच पप्पा. दीदी अरे पप्पा खूप व्यस्त झालो आम्ही आता.
हो तुझाच काढतो. हे सांगून द्या ना हो, बडी मम्मीची आठवण येते ना किंवा आम्हाला. ये दीदू को बड़ी मम्मी की याद आ रही बोलते सवेरे से. हाँ, बड़ी मम्मी को आशीर्वाद देना है, आशीर्वाद देना है, बुद्धि बुद्धि काय का आशीर्वाद देना. फोटो दाखव म्हणे बडी मम्मी. डुगूची आम्ही छान अशी आरती पूजा वगैरे करून घेतली लांब लचक, त्याच्यामुळे मी शॉर्ट टाकलं. इथे छान असे आम्ही पूर्ण गॅलरीमध्ये दिवे लावलेले होते खिडकीवर, आणि अशी आमच्या गॅलरीमधली ही लाईटिंग जे तुम्ही आधीच बघितलेली आहे. आणि अशी माझी तयारी झालेली होती लक्ष्मी पूजनच्या दिवशी. आणि स्नोनी मला कपडे चेंज करून मागितले, कारण तिला ते कचकच वाटत असेल, तो वळवळ होत असेल, त्याच्यामुळे तिने मला ते कपडे चेंज करून मागितले. आणि म्हटलं चला मानाचे का होईना आपण थोडेसे फटाके फोडूया म्हणून आम्ही इथे फटाके फोडायसाठी बाहेर आलो. स्नोच्या पप्पाला घरचे फटाके लावत होते. उतर बरं, माझा हात दुखला आता, उतर. आणि इथे माझ्या बाळाला खूप जास्त अशी भीती वाटत होती फटाक्यांची, कारण खूप जोरजोरात आवाज होत होता फटाक्यांचे, आणि स्नोला खूप जास्त अशी भीती वाटत होती, म्हणून ती मला काही माझ्या कडेवरून उतरायला तयारच नव्हती. मग आम्ही आतमध्ये आलो घरी, आणि छान अशी इथे मी पण फुलझडी वगैरे लावलेली होती बघा. आणि छान असं माझे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि स्नोदेखील इथे बघा चक्री वगैरे लावली फ्लोअरवरच, कारण खाली जास्त फटाके फोडता येत नव्हते, कारण दिवाळी राहत नव्हता आणि अगरबत्तीने फटाके फुटत नव्हते, कारण नाराज खूप जास्त होता म्हणून. कसं बाई तू घराघरातच जाते बाई, कसं करायचं तुझं. ओय राणी, पा 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 आता हिच्याकडे पाव. चलली बागूबाई अंदर. अय हिरो, लावा ना दुसरी, लावा ना तोपर्यंत. अरे हे लावा ना पटकन. अरे फुलझडी म्हणतो तर हे हो हो म्हणते. वा रे वा. इकडे इकडे येत रे बघा, पाय जाते फुटू शकते. हा गौरव, दूर राहा गौरव. आणि आता आमची दिवाळी इथे अशी सेलिब्रेट झाली होती. छान असा आम्ही स्वयंपाक बनवलेला होता पटापट. तोच आम्ही इथे छान जेवण करत आहे. आणि स्नोच्या पप्पांची मग होती ड्युटी. आपण दिसून नाही राहिलं त्याच्यात, एवढे पांढरे थोडी आपण मेकअप थोडी केला होता. ये आता तुला काय पाहिजे? म्हणजे तुम्ही टॉन्ट मारता का? टॉन्ट थोडी मारला, सांगा. आत्ताही पाहून घ्या, समजले का? आत्ताही पाहून घ्या. लाईटा जायच्या मोबाईलचा कॅमेरा बेकार आहे, काही लाईटाचा हे नाही. आणि इथे कोरडे सर चालले ड्युटीला. ए स्नोया, समजत नाही का तुला? नको खाऊ म्हटलं ना. किती खाताय तू ते बताशे? नुसते पूजेतले आणू आणू खाताय. काही समजते का तुला? काही एकदम गोड नसते खायचं ना बाबू. नेक्स्ट डेचा दिवशी होता पाडवा. तर पाडव्याच्या दिवशी स्नोच्या पप्पांना छान असं ओवाळून घेतलं. स्नोला पण तेच कपडे घालून दिले आणि छान असं आम्ही सेलिब्रेट केलं. हात ओवाळून दिला दोघीच्या हाताने. खूप मोठी
सदा सुखी सदा सौभाग्यवती भव. ह्याच आशीर्वादाच्या सगळ्या बायका भुकेलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी हे पाय काही मिटत नव्हते बघा. असं आता काय केलं ना, इथे केलं तर तिने केलंच पाहिजे. असं मेन गोष्ट मला तिनं करू पण नसतं दिलं, पण का माहिती काहून गस. ना माझे पप्पा नाही का, तुझेच पप्पा आहे का? आ मोठी शहाणी आली तर माझेच पप्पा आहे. चला घ्या. असंच व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत लाड प्रेम नाटक हे आमचं सुरूच राहणार आहे. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.